नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील 64 गावांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या पश्चिम विभाग संघर्ष समितीची पहिली बैठक सातकरवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला पश्चिम भागातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या गावाच्या समस्या, रस्ते, विकास कामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत आपली व्यथा मांडली. विशेष म्हणजे या बैठकीला आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे पीए उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींच्या वतीनं नागरिकांना स्पष्ट शब्दांमध्ये आश्वासन देण्यात आलं. तयारी आमची निश्चित राहील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं. तुम्ही म्हणाला की जिल्हा परिषदला जाऊन आपल्याला आंदोलन करायचं किंवा ते रस्ते आणायचे, ते पण आणायची तयारी आपण ती उत्तर नंतर आता त्यांनी काम चालू केलं. मी सारखा काहीतरी आहे गाव असं तो कोणता गाव आहे, परंतु एप्रिल 2024 काम केलं. याला काम करून गेला, परत काम करायला त्याला 30% पेमेंट गेलेले. मग ते पेमेंट गेलं, त्याच्यानंतर रोड नाही ना झाला. तो जरी 2 किलोमीटरचा जरी रोड झाला असता तर तेवढा तरी आपल्याला मिळाला असता. कशाला आपल्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, याच्यासाठी तुम्ही फॉलोअप केला. जर ते बोलले तर सुपे साहेब तुमच्या घरापुढे आम्ही सगळे येऊन बसू. त्यामुळे तुम्ही शब्द देताना जबाबदारी शब्द द्यावा, अशी एवढ्या संघर्ष समितीच्या वतीने विनंती करतो आणि मी थांबतो. आम्ही देखील या भागातले आहोत. तुमची लढाई ही आमची लढाई. या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. दरम्यान काकुबाई खिंडीतील रस्त्याच्या प्रश्नांवर आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काकुबाई खिंडीत मंदिराच्या प्रांगणात बैठक घेण्याचं आश्वासन दिलं. मात्र नागरिकांची अपेक्षा होती ती एकच, रस्त्याचं काम नेमकं किती दिवसांमध्ये सुरू होणार. या प्रश्नांवर मात्र ठोस काल मर्यादा देण्याऐवजी केवळ आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच सांगून आमदार बाबाजी काळे यांनी आपलं मनोगत संपवलं. यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न कायम आहे. रस्ता कधी होणार, काम कधी सुरू होणार आणि 64 गावांना न्याय कधी मिळणार. पश्चिम विभाग संघर्ष समितीनं आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना स्पष्ट इशारा दिलाय. जर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 64 गावातील नागरिक भीमाशंकर येथे एकत्रित येऊन आंदोलन करतील. संघर्ष समितीनं स्पष्ट भूमिका घेतली आहे की आंदोलनाच्या वेळी भीमाशंकर मंदिरातील भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण नागरिकांचा संताप आता वाढत चाललाय. नागरिकांचा सवाल आहे, पर्यटन आमच्या भागात, औद्योगिक वसाहत आमच्या भागात, पण आम्हाला चांगला रस्ता नाही. मग विकासाचा लाभ आम्हाला कधी मिळणार? रस्ते नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत आणि विकास कामही रखडलेली आहेत. हा 64 गावातील नागरिकांवर अन्याय नाही का? हा अन्याय आम्ही मुळीच मान्य करणार नाही. पश्चिम विभाग संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट आहे. रस्ता मिळेपर्यंत लढा थांबणार नाही. 64 गावांचा हा लढा आहे, न्यायासाठी हा लढा आहे, विकासासाठीचा हा लढा आहे आणि जोपर्यंत पश्चिम भागातील नागरिकांना हक्काचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत पश्चिम विभाग संघर्ष समिती ही मागे हटणार नाही. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या इशाऱ्याची किती गांभीर्याने दखल घेतात आणि 64 गावांच्या रस्त्याचा प्रश्न हा किती दिवसात मार्गी लावतात याकडे संपूर्ण पश्चिम भागाचं लक्ष लागलंय. द महाराष्ट्र न्यूज पुणे, जनतेचा आवाज जनतेच्या प्रश्नांसाठी. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.